औसा नगरपालिकेच्या निवडणुकीचा जोर वाढलेला असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औसा शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून परवीन शेख यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। मात्र या सभेवर मोठं वादळ घोंगावतंय। छावा संघटनेचे विजयकुमार घाटगे यांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिलाय। आजची सभा उधळून लावण्यात येईल, तसंच सभेमध्ये घुसून अजित पवारांना थेट जाब विचारला जाईल, असं छावा संघटनेचे विजयकुमार घाटगे यांनी सांगितलंय। औसामधील अजित पवार यांची सभा उधळणार छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांनी हा इशारा दिलेला आहे। आपण त्या सभेमध्ये शिरणार आणि अजित पवारांना जाब विचारणार, असं त्यांनी म्हटलंय। सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपद दिल्यामुळे छावा संघटना आक्रमक आहे। मध्यंतरीच्या काळात सूरज चव्हाण यांनी मारहाण केलेली होती आणि त्यामुळे छावा संघटना आक्रमक झालेली आहे। औसा या ठिकाणी अजित पवारांची सभा आहे। नगर परिषद इलेक्शनच्या दौऱ्याच्या निमित्तानं प्रचार सभा त्यांची औषध या ठिकाणी आहे आणि औषधाच्या सभेमध्ये छावा संघटना आणि शेकडोच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी जाऊन जाब विचारणार आहेत आणि अजित पवारांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या लोकांनी, ज्या तुमच्या पक्षातल्या गुंडांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांच्या पोरांवरती प्राणघातक हल्ला केला, त्या पोरांना का मारलं आणि मारल्याच्या नंतर त्याच लोकांना तुम्ही पक्षामध्ये बढती दिली, त्यांचं प्रमोशन केलं, याचं उत्तर अजित पवारांनी आज नाही दिलं तर छावा संघटना आणि शेतकरी मिळून अजित पवारांची औषधातली सभा ही उधळून लावणार आहेत।